राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा नव्हता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे बहुता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम आपुल्या हिता जो असे जागता आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होते जी सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे का म्हणे मज घडू त्यांची सेवा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा विठोबा रखुमाये जय जय विठोबा रमाई विठोबा रखुमाये
आपुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाट देवा वाट देवा तयाचा हरीख तयाचा हरीख वाट देवा वाट देवा तयाचा हरीख तयाचा हरीख वाट देवा तयाचा हरीख वाट देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा आ, आ, तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरीख वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक हर
पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयांचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयांचा हरिक वाटे देवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरे काही चणीने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरे बंधू सारजाचे चतुराणाची आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनदया माशी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनदया माशी दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा दया माशी दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली भोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग येचे यावद्भूत तलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजविणारे संत श्री तुकाराम महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा या अभंगद्वारा तुकाराम महाराज आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या मायबापाला धन्यता देतात. इथे 4 विकल्प आहे. काही जागे आहेत तर हित कळत नाही, काहींना हित कळतं जागे राहत नाही. उदाहरणार्थ कीर्तनामध्ये हित आहे हे कळतं पण जागे राहत नाही. बळेच जरी दुसऱ्याच्या आग्रहाने त्याला कीर्तनात आणलं, बलात्कारे जरी आणला कथेसे निद्रा घे लोडासी टेकोण्या, हित कळतं तर जागे राहत नाही. काही जागे आहेत तर हित कळत नाही. एक वर्ग असा आहे जो जागाही नाही आणि ज्याला हितही कळत नाही. उदाहरणार्थ ते दुसऱ्याला सांगतं, अरे काय पुण्य म्हणजे भूलथाप आणि पाप म्हणजे धमकी, हा बुवा लोकांचा धंदा आहे. जोपर्यंत जगायचं आहे मस्त मजा करावी, यावत जीवम सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, हे जागाही नाही आणि हितही कळत नाही. पण एक वर्ग असा आहे जो जागाही आहे आणि ज्याला हितही कळालेला आहे. आपुलिया हिता जो आसे जागता, 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 आपुलिया हिता आसे जागता, आपुलिया हिता आसे जागता. धन्य माता पिता, धन्य माता पिता तयाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य माता पिता, धन्य माता पिता तयाचे कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपुल्या हिता जो से जागता, धन्य माता पिता तयाचिया, जो जागाही आहे आणि ज्याला हितही कळालेला आहे. प्रत्येक माणसाला वाटतं आपण
धनवान व्हावं, प्रत्येकाला वाटतं पुण्यवान असावं, प्रत्येकाला वाटतं भांडण तंटे आपले कोणासोबत नसावे ना आपण कोणासोबत करू नये, आणि प्रत्येकाला वाटतं निर्भय असावं. आणि या 4 करता 4 उपाय आहे. जर श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश, पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश, भांडण तंटे टाळायचे असेल तर वाजवीपेक्षा जास्त बडबड करणं बंद, आणि जर निर्भय राहायचं असेल तर जाग. उद्योग नास्ति दारिद्र्यम जपतो नास्ति पातकम मौनेच कलह नास्ति नास्ति जागरतो भयम. उद्योगाने दारिद्र्याचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, मौनाने कलहाचा नाश आहे, आणि जो जागा आहे तिथे भयाचा नाश आहे. असा जो जागा आहे तो धन्य यात नवल नाही, धन्य माता पिता तयाचिया. तुकाराम महाराज जाग राहण्याची मर्यादाही सांगतात नव्हे. आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल, काही माणसं जागी होतात पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. निर्वाण दीपे किम तैलदानम चोरे गते वा किम सावधानम वयोगते किम वनिता विलास वयोगते किम खलु सेतुबंध. निर्वाण दीपे किम तैलदानम. दिवा विझला, आता तेलाचं दान काय उपयोगाचं? चोर निघून गेले, आता सावध राहून काय उपयोगाचं? तसं वेळ निघून गेली मग जाग होऊन काय उपयोगाचं? त्याकरता मर्यादा आहे. यावत स्वस्तमिदम कलेवर ग्रहम यावच दूरे जरा यावत चंद्रे शक्तिर प्रतिहता यावच कयो नायुषः. नाहीतर प्रोद्दीप्ते भवनेच कूपखरणम प्रत्युद्यम कीदृशः. घराला आग लागली, धाड 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 घर पेटू लागलं, आणि घर पेटत असताना मुलांना वडिलांनी बाहेर बोलावलं, ए चला सगळे बाहेर या. जेव्हा सगळी मुलं बाहेर आली तेव्हा बाबा, अहो घर पेटलंय आपलं, कळतंय मला, टिकावा ना. अहो पण घर पेटलंय ना. अरे कळतं, उगच केस पिकले नाही माझे, टिकावा ना. आता इतक्या लांबून पाणी आणून उपयोग नाही, सगळे मिळून आपल्या अंगणामध्ये आड खोदू आणि मग पाणी लागलं म्हणजे घर विझवू. हे जसं हास्यास्पद आहे. प्रोद्दीप्ते भवनेच कूपखरणम प्रत्युद्यम कीदृशः. त्याप्रमाणे काही जागे होतात पण तेव्हा उपयोग नाही. आणि म्हणून यावत स्वस्तमिदम कलेवर ग्रहम. जोपर्यंत शरीररूपी घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातारपण लांब आहे आणि आयुष्य शिल्लक आहे, तोपर्यंत जो आपल्या हिताविषयी जागा आहे. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. त्याचे मायबाप धन्य, धन्य माता पिता तयाचिया. पण इथे जर असं लिहिलं असतं धन्य पिता माता तयाचिया, प्रथम क्रमांक मातेलाच का? याचं कारण संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि मग दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव, तसं संतांचं वाङ्मय आधी माता नंतर पिता. धन्य माता पिता तयाचिया. हो, दुसरे एक कारण आहे. महत्वाचे संस्कार बाळावर घडवण्यामध्ये पहिला क्रमांक आईचा आहे, काही दिवसांनी संबंध पित्याचा आहे. आणि जिथे जिथे मुलाची कर्तबगारी आहे त्या कर्तबगार पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलेला आहे. एकदा रामायणामध्ये तुलसीदासजी या गोष्टीचा उल्लेख करतात. सगळ्यांना कथाभाग माहिती आहे. जेव्हा धनुष्यभंग झाला आणि धनुष्यभंगाचा आवाज ऐकून परशुरामजी त्या दिशेनं येत होते. तेही अवसर सुनी शिवधनुभंगा आये भृगुकुल कमल पतंगा. आणि जेव्हा धनुष्यभंगाचा आवाज ऐकून परशुरामजी जनकजीच्या त्या मंडपामध्ये आले आणि सगळे क्षत्रिय एकत्रित आलेले बघितल्यानंतर परशुरामजीचे डोळे लाल झाले. परशुरामजी रागावले, जनक आपको पता नहीं, निक्षत्रिय पृथ्वी करने वाला मैं परशुराम जगत में जिंदा हूं, मेरी इजाजत लिए बिगर आपने क्षत्रिय सम्मेलन क्यों रखा है? जनक जी घाबरले. विश्वामित्र तटस्थ आहे, लक्ष्मणजी क्रोधायमान आहे, राम प्रभू शांत आहे. पुढे आल्यानंतर जेव्हा धनुष्याचे तुकडे बघितले आणि मग परशुरामजीचा क्रोध अनावर झाला. ए मूढ जनक, जल्दी बता धनुष्य किसने तोड़ा है? जिसने धनुष्य तोड़ा होगा उसको समाज से बिलक कर दो, वरना सबकी हत्या कर डालूंगा. जेव्हा जनक राजाला धमकावू लागले, राम प्रभूने विचार केला, कितीही माझ्या सासऱ्याला दमबाजी केली तरी माझा सासरा माझं नाव सांगणार नाही धनुष्य तोडल्याबद्दल, कारण त्याच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न आहे. प्रभू रामचंद्रजी पुढे आले, परशुरामजीच्या पुढे नतमस्तक झाले आणि मुखातून उद्गार निघाले. नाथ संबुधन भंग निहारा हो कोईक दास तुम्हारा. धनुष्य भंग करणारा तुमचा एक सेवक असावा. सेवक नहीं राघव, ये सहस्त्रार्जुन से खतरनाक शत्रु है मेरा. कौन है वो?
हे लक्ष्मणजी विश्वामित्रजीच्या जवळ उभे असताना विचारतात, गुरुदेव तुम्ही चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची मुलाखत घडवून आणली नाही. माझा भाऊ रामचंद्र किती शांत आहे आणि ते म्हातारे किती रागीट आहे. तिथं मी पाहिजे होतो गुरुजी. आणि खरंच विश्वामित्रजीला वाटलं इथे लक्ष्मणाचंच काम आहे. जाओ लक्ष्मण. जेव्हा लक्ष्मण येतात आणि आगीत रॉकेल वतावं असा पहिला शब्द वापरला. बहुत धनुष तोडे हुलर काय, हमने तो बचपन में ऐसे कहीं कमठे तोड डाले हैं. तेव्हा परशुरामजीचा क्रोधनावर झाला आणि परशुरामजी परशु घेऊन धावतात. ये बच्चा अपने माँ की गोद खाली करना चाहता है. तेव्हा लक्ष्मणाचे उद्गार आहे, परशुरामजी तुम्ही किती वेळा परशु घेऊन धावले तरी आम्ही तुम्हाला घाबरणार नाही आणि तुमच्या सोबत युद्धही करणार नाही. कारण आम्ही क्षत्रियाची मुलं आहोत, क्षत्रियाची संतान आहोत आणि आमचं ठरलेलं आहे ज्याच्या गळ्यात जानव आहे आणि कपाळाला गंध आहे त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही क्षत्रिय आहोत, आक्रमणासाठी नाही. पण तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी असं बोलतं तर अजूनही वेळ गेलेली नाही. परशुराम जी, अगर आपको देखना है तो जनवा निकाल लो, तिलक मिटा दो और बाद में परशु दिखाओ, तब पता चलेगा सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. कर्तबगारी लक्ष्मणाची आणि स्वाभिमान सुमित्रेचा. विठ्ठल 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 विठ्ठल. जिथे कर्तबगार पुत्रानं आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलेला आहे. शास्त्र आधारे वाङ्मय संतांचा असल्यामुळे पहिल्यांदा माता शब्द आहे, नंतर पिता शब्द आहे. तुकाराम महाराज इथपर्यंत आम्हाला पटलं. पण आमचा एक वेगळा प्रश्न आहे की आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्याच्या पोटी जन्माला आलेली जी प्रजा याबद्दल तुम्हाला काय वाटतं. तुकाराम महाराज म्हणतात, मला वाटतं यात काय नवल आहे. तयाचा हरिख वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कन्या पुत्र होती जी सात्विक, पुढे कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक वाटे देवा. त्याचा देवाला सुद्धा हर्ष होतो जी सात्विक कुळात जन्माला आलेली कन्या अथवा पुत्र. आपल्या लक्षात येईल जसं प्रथम चरणामध्ये पहिला नंबर मातेला आहे तसाच दुसऱ्या चरणामध्ये पहिला नंबर कन्येला आहे. वास्तविक जर विचार केला तर अधिक आनंद माणसाला पुत्र झाल्यावर होतो. इथे जर असं लिहिलं असतं, कुळी पुत्र कन्या होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, मग पुत्राला पहिला क्रमांक न देता कन्येलाच का. जर विचार केला तर जाती ती कन्या महती चिंता कस्मान प्रदायती महान वितर्काहा सांप्रदाय समय अर्थ हा रिका हृदय विदारिका पितुः. कन्या जन्माला आली की बापाला चिंता, ती वयात आल्यावर पुन्हा चिंता, तिचं लग्न कसं पार पडेल ही चिंता. लग्नाच्या प्रसंगी सांप्रदाय समय अर्थ हा रिका, पैशाची चिंता. आणि जेव्हा मुलगी पहिल्यांदा घर सोडते बापाच्या गळ्यात पडते त्यावेळी पुन्हा बापाचं अंतकरण दुःखी होतं. एरवी पुरुष जर रडू लागला तर माणसं नावं ठेवतात, अरे मर्दासारखा मर्द बांगड्या भरणा. पण एक प्रसंग असा आहे की त्यावेळी पुरुषही रडतो. तो प्रसंग म्हणजे जेव्हा मुलगी पहिल्यांदा सासरला जाते. सामान्य माणसाची गोष्ट सोडा, कणवासारखे मुनी रडले शकुंतलेसाठी आणि जनकासारखे विदेही रडले सीतेसाठी. मग शेवटपर्यंत जर दुःख देणारी कन्या आहे तर पहिला नंबर कन्येला का. स्वामी रामतीर्थ आणि जेव्हा तरुण होते त्यावेळी हिमालयाची यात्रा करीत असताना एक वृद्ध ग्रहस्थ पुढे एका मुलाला खांद्यावरती घेऊन चढत असताना स्वामी रामतीर्थांनी विनंती केली, दादा आपके पास जो बच्चा है वो मेरी गोद में दे दो, मुझे भी आनंद मिलेगा, आपकी थकान उतर जाएगी, सांस तो बहुत बढ़ गया है. तेव्हा स्वामीजीला नमो नारायण करून त्या वृद्धाचे उद्गार आहे, स्वामीजी आप ब्रह्मचारी है,
ये अगर मेरा बेटा होता तो आपके पास जरूर देता, लेकिन ये बेटा नहीं स्वामी जी, मेरी कन्या है। और कन्या का बोझ पिता को नहीं लगता स्वामी जी। जिस पिता को कन्या का बोझ लगता है दुनिया में वो पिता होणे लायक नाही है। निस्वार्थ प्रेम कन्येचं बापावर आहे आणि स्वार्थ प्रेमात पुत्राचा बापावर आहे। दोन मध्ये हा फरक आहे। शेवटी बापाला मरेपर्यंत दुःख देणारी जर कन्या आहे तर पहिला नंबर कन्येला का, याचं कारण आहे मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व। पराक्रमाचं मातृत्व पुत्राकडे आहे, पण मातृत्वाचा पराक्रम कन्याच करू शकते, म्हणून पहिला क्रमांक कन्येला आहे। कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, असाही उल्लेख आहे। नारी की निंदा मत कर यारो नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शूक भीष्म हनुमान। मोठमोठ्या रत्नाला प्रसवणाऱ्या कन्या आहे, प्रथम क्रमांक कन्येला आहे। पुत्र, पुत्र शब्दाचा अर्थ आहे जे पूर्वजांना तारतात, पितरांचा उद्धार करतात त्यांना पुत्र म्हणतात। आणि असा पुत्र एकच पुरे, पुरे एकची पुत्र माये पोटी, हरी स्मरणे उद्धरे कोळे कोटी। धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणुनी पूर्वज केले मुक्त। असे सात्विक कुळात जन्माला आलेली कन्या असो अथवा पुत्र असो, तुकाराम महाराज म्हणतात मला आनंद होतो यात नवल नाही, देवाला सुद्धा त्यांचा हर्ष होतो। तयाचा हरिक वाटे देवा, हो पण तुकाराम महाराज देवालाय हर्ष होतं, म्हणजे देवालाय हर्ष होण्याच्या लायकीचं ते करतात काय? गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती जी सात्विक। अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, पुढे कन्यापूर होती जे सात्विक, पुढे कन्यापूर होती जे सात्विक। देवालाय हर्ष होतो म्हणता, तर देवालाय हर्ष होण्यासारखं ते करतात काय? तेव्हा उत्तर तुकाराम महाराज देतात। गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। ते गीता आणि भागवत या ग्रंथाचं श्रवण करतात आणि अखंड पांडुरंगाचं चिंतन करतात, म्हणून तयाचा हरिक वाटे देवा। पण गीता आणि भागवतच का? मद्वयम भद्वयम चैव व्रतयम वतुष्टयम नालिम पाग्नि पुराणानि कुष्कम गारुडम एवच। ही 18 पुराण, 18 उपपुराण, 4 वेद, 4 उपवेद, 6 शास्त्र, एवढी विपुल ग्रंथ संपत्ती असताना देखील 2च ग्रंथाचा उल्लेख का? गीता आणि भागवत। याचं कारण आहे ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरावं लागणार आहे, आणि ज्याला मरावं लागणार आहे त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे। मग मरेपर्यंत कसं जगावं या प्रश्नाचं उत्तर गीतेत आहे, आणि जगणं संपलं म्हणजे कसं मरावं याच्याकरिता भागवत आहे, म्हणून 2 ग्रंथांचा उल्लेख आहे। गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, म्हणून उल्लेख आहे गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई। श्री ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। विठोबा रखुमाई,
श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक दिवस मरण निश्चित आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कित्ते सिंगा पर चेहरे कित्ते ने पेहरे जंजीर. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल, तुम्ही हिंदुस्थानभर शोधा, एखादं मंदिर नसलेलं गाव सापडेल, पण स्मशान नसलेलं गाव शोधूनही सापडायचं नाही. मरण हे अटळ आहे. आयुष्य म्हणजे काय? जन्म झाल्यापासून मरेपर्यंतच जगणं, याचं नाव आयुष्य आहे. जन्म आणि मरण याच्या मधला कालावधी म्हणजे आयुष्य. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. कोणी किती मोठा असू द्या, मरण एक दिवस ठरलेलं आहे. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 3 लोग पर छत्र विराजे लूटा कुंज बिहारी, कहत कबीरा सो भी मर गए रहत कौन बिचारी. ज्याचा जन्म झाला उपजे ते नासे नासले पुनर्विदिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. देहाची या गावा लिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मनोज नये धनंजया जियापरी. आणि जे हे सोहळे 2 साजरे करायचे असेल तर याच्याकरता 2 ग्रंथांची नितांत गरज आहे, गीता आणि भागवत. कसं जगावं हे गीतेने अर्जुनाला शिकवलं, आणि कसं मरावं हे श्रीमद भागवत आणि राजा परीक्षितीला शिकवलं. कसं जगावं हे अर्जुना काय देवा, हतो अप्राप्त स्वर्गम जित्वा वाभोक्षसे महिम. जर जिंकलास ना तर हस्तिनापूरचा राजा होशील, आणि मेला तर स्वर्गाची प्राप्ती होईल तुला. तुका म्हणे शूर दोही कडे भला. कसं जगावं हे अर्जुनाला गीतेने शिकवलं, आणि कसं मरावं हे राजा परीक्षितीला श्रीमद भागवताने शिकवलं. काही माणसं म्हणतील, परीक्षितीला उपयोग आम्हाला काय? नाही, तुम्ही आम्ही सगळे जर विचार केला तर परीक्षितीचं आणि आपलं बरंचसं साम्य आहे. परीक्षितीचा मृत्यू 7 दिवसात आहे. आपल्याही करता 8व्या दिवसाची योजना नाही. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, याच 7 दिवसात आपणही सगळे मरणार आहोत. तो 7 दिवसात मेला, आपणही 7 दिवसात. तो तक्षक सर्पाच्या दंशाने मेला, आपणही सर्पदंशानेच मरणार आहोत. संसाराला सर्प म्हटलेला आहे. सर्प हा विखार पांढरा अति जहाल विषारी साप आहे, आणि तो बहुतेकांना चावलेला आहे. कशावरून? पूर्वीचा काळ, ज्याला साप चावला त्याला मुंजाबाच्या पारावर आणायचा, मांत्रिकाने एकत्रित यायचं, मंत्रोपचार करायचे, आणि विष पूर्णतः उतरलं किंवा नाही हे बघण्यासाठी परीक्षा असायची. कडुलिंबाचा पाला, तिखट मिरची, आणि मग त्याला पाला खाऊ घातल्यानंतर विचारायचं, कसा काय पाला? जर त्याने सांगितलं पाला गोड आहे तर समजावं विष उतरलेलं नाही. पुन्हा मंत्रोपचार. तसं भजन रूपी गुळ ज्याला कडू वाटतो आणि विषय रूपी कडुलिंब ज्याला गोड वाटतो, समजावं साप चावलेला आहे आणि जहर चांगलंच भिनलेलं आहे. विषयाचा पडे पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आणि या सर्पदंशानं तुम्ही आम्ही सगळे परीक्षिती 7च दिवसात मरणार आहोत. आणि म्हणून जगावं कसं याकरता गीता, आणि मरावं कसं याकरता भागवत. पुन्हा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल, प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता, आणि शास्त्र म्हटलं की गीता. जग रडू लागलं की अश्रू पुसणं हे भगवंताचं कार्य आहे, पण त्या भगवंतालाही रडवण्याची क्षमता मातेच्याच प्रेमात आहे. ज्यावेळी रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले, एकनाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये उल्लेख करतात. वना जाता रघुनंदन, गायेचे गळती लोचन, अश्वगज करती रुदन दुःखे पाषाण उलताती. डोहेचे आटता जीवन, जेवी तळमळते मिन, देवी अयोध्येचे जन रामा विन तळमळते. आणि जेव्हा रामचंद्र प्रभूकडे पाहून कौसल्यामाईनं हमरडा फोडला, अरे माझ्या श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा, विव्हळ सांडुनिया मावणा दुर्गमा केवी जासी. बाळ माझा केविलवाणी, कुठे पिशील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्यदाणी, परतून ये रे श्रीरामा. अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ बाळावणा, मजा आला प्रेम पाणा कुणा पाजू राघवा. आणि शेवटी रामचंद्र प्रभू कौसल्यामाईचं दर्शन घ्यायला येतात. ते देखुनी उठाउठी कौसल्य राम धरिला पोटी लल्लाट, मर्दुनी लल्लाटी घातली मिठी श्रीरामा. तेव्हा जगाचे अश्रू पुसणारा भगवान असला जरी तरी देखुनी मातेचा कळवळा, रामकृपेचा कोवळा, दुःखाश्रू आले डोळा, बाष्पे गळा रोधिला. जगाचे अश्रू पुसण्याची ताकद भगवंतात आहे, पण भगवंतालाही रडवण्याची क्षमता आईच्याच प्रेमात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रेम म्हटलं की माता, तसं पतिव्रता म्हटलं की सीता. आपण सीतामाईचा विचार करा. ती जनक राजाची मुलगी आहे, दशरथ राजाची सून आहे, आणि ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे.
पिता जनक जग विदित प्रभाव सखा सुरेश ससुर रघुराव रामचंद्र पती सोबय देही सोवन मही विधी बामन केई जिचा बाप मिथिलेचा राजा जिचा सासरा अयोध्येचा राजा जिचा पती ब्रह्मांडाचा धणी पण झालं काय जनक राजाच्या मुलीला दशरथ राजाच्या सुनेला आणि ब्रह्मांडाच्या मालकाच्या पत्नीला 14 वर्षे उशाला दगड घेऊन झोपावं लागलं पण कुठे तक्रार मांडल्याचा उल्लेख नाही तुलसी जी कहते हैं 14 साल तक माँ सीता ने दुख की कभी फिरियाद की नहीं और सुख की याद नहीं इसका नाम पतिव्रता है प्रेम म्हटलं की माता पतिव्रता म्हटलं की सीता तद्वत शास्त्र म्हटलं की गीता एकम शास्त्र देव की पुत्र गीत मेको देव देव की पुत्र एव एको मंत्र तस्य नामानि यानी कर्महापेकम तस्य देवस्य सेवा एकमेव शास्त्र म्हणून सगळ्यात स्वस्त मिळणारी गीता असा अर्थ लावून घेऊ नका की तिची किंमत कमी आहे म्हणून ती हलक्या दर्जाचा ग्रंथ आहे शिकागोच्या परिषदेमध्ये जेव्हा स्वामी विवेकानंद हिंदुस्थान तर्फे गेलेले हिंदुस्थानचा स्वाभिमान आणि सर्व तिथल्या उपेक्षित भावनेनं त्या पंडितांनी आपला ग्रंथ सर्व ग्रंथांच्या खाली घातला होता स्वामीजींना जेव्हा बोलायला संधी मिळाली बंधू आणि भगिनींनो एवढ्या शब्दात अख्खा समाज जिंकला आणि मग स्वामीजींनी बोलायला सुरुवात केल्यावर सांगितलं इथे जमलेल्या पंडितांनो उपेक्षात्मक बुद्धी नका होईना तुम्ही माझ्या देशाचा ग्रंथ गीता सर्व ग्रंथाच्या खाली घातलेला आहे आता माझा ग्रंथ श्रेष्ठ आहे हे वेगळे सांगण्याचं कारण शिल्लक ठेवलं नाही तुम्हीच कृतीतून जगाला दाखवून दिलं की जगातल्या सर्व ग्रंथाला आधार हिंदुस्तानचा ग्रंथ आहे हरि सम जगत कछु वस्तु नहीं नहीं प्रेम सम पंथ सद्गुरु सम सज्जन नहीं नहीं गीता सम ग्रंथ असा श्रेष्ठ ग्रंथ गीता जगावं कसं आणि श्रेष्ठ ग्रंथ भागवत मरावं कसं या 2 महत्वाच्या प्रश्नाची उत्तर या 2 ग्रंथात असल्यामुळे या 2च ग्रंथाचा उल्लेख आहे गीता भागवत करीते श्रवण महत्वाचा शब्द आहे अखंड चिंतन विठोबाचे परमार्थामध्ये अखंडतेला अधिक महत्व आहे अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण तुकाराम महाराज म्हणतात जो गीता भागवताचं श्रवण करतं आणि अखंड पांडुरंगाचं चिंतन करतो मला आनंद होईल यात नवल नाही तयाचा हरिक वाटे देवा महाराज आमचा एक शेवटचा प्रश्न आहे गीता आणि भागवत या ग्रंथांचं श्रवण करणाऱ्याबद्दल अखंड पांडुरंगाचं चिंतन करणाऱ्याबद्दल आपली काय अपेक्षा आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा 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 तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तरी माझा दैव मार नाही तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तरी माझा दैव मार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तरी माझा दैव मार नाही तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तरी माझा दैव मार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक त्यांच्याबद्दल आपली काय अपेक्षा तुकाराम महाराज उत्तर देतात तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा आणि त्यांची सेवा करण्याची संधी जर मला प्राप्त झाली तरी माझ्या दैवा पार नाही इथे महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या हिताच्या ठिकाणी जर जागा मुलगा आहे तर धन्यता मायबापाला का व्यवहारामध्ये हे उलट वाटतं कारण MBBS जर मुलगा झाला तर डॉक्टर पदवी त्याच्या बापाला नसते हा व्यवहार आहे MBBS मुलगा असेल तर डॉक्टरही त्या मुलाला म्हटलं जातं त्याच्या वडिलाला डॉक्टर म्हणत नाही असा तर व्यवहार आहे तर जागा हिताच्या ठिकाणी मुलगा आहे आणि धन्यता मायबापाला असं का तुकोबाराय म्हणतात याचं कारण आहे अशा पुत्राला जन्म देणारे मायबाप पुण्यवान आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळे गोमटी गोमट्या बीजाची फळे ही गोमटी नाहीतर नियम आहे बीज बोये बबुलका
आम कहां से खाय. कितीही प्रयत्न केला आणि बाभळीचं झाड लावलं तर त्याला आंब्याचं फळ लागणं शक्य नाही. पुराणामध्ये हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला. याचं कारण त्याच्या मातेची पुण्याई आहे. जेव्हा कयाधू गरोदर असताना इंद्र चोरून नेत आहे तेव्हा नारदाचं लक्ष गेलं आणि सांगितलं, इंद्रा, अरे ती महान पतिव्रता आहे, सोड इथेच. तिथेच सोडलं आणि इंद्र निघून गेला. ती नारदाच्या आश्रमात राहू लागली. उदरी प्रल्हाद आहे. नारदाचं अखंड नामचिंतन चाललं असल्यामुळे आईच्या पोटात असणाऱ्या प्रल्हादावर परिणाम झाला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. इथे प्रश्न आहे, जर हिरण्यकश्यपू वाईट आहे तर त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद का जन्माला आला? याचं उत्तर आहे, त्याची माता पुण्यवान. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य पाहिजे, विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य पाहिजे, उदार होण्यासाठी वंशाचं पुण्य पाहिजे आणि भाग्यवान होण्यासाठी स्वतःचं पुण्य पाहिजे. ज्या अर्थी हा सिलवान विद्वान पुत्र जन्माला आला त्या अर्थी त्याचे मायबाप पुण्यवान आहे आणि पुण्यवान आहे म्हणून धन्यतेच्या लायकीचे आहे. म्हणून धन्य माता पिता तयाची. तुकाराम महाराज, आमचा एक शेवटचा प्रश्न की तुम्ही मायबापाला धन्यता देता, मग तुम्हीच देता का यापूर्वी कोणी दिली होती? तुकाराम महाराज म्हणतात, यापूर्वी सुद्धा कर्तबगार मुलाच्या मायबापाला धन्यता मिळालेली आहे. नामदेव महाराजांनी कर्तबगार मुलाच्या मायबापाला धन्यता दिली आणि रुक्मिणी मातेने सुद्धा कर्तबगार मुलाच्या मायबापाला धन्यता दिली. पैठण क्षेत्रामध्ये एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराज, त्यांचं कीर्तन चाललेलं आहे आणि कीर्तनातून त्यांनी उल्लेख केला, बाबा रे, विटेवरचा पांडुरंग दिनावर दया करणारा आहे. तो आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, खुळाला हात देतो. बस त्याचे पायी नतमस्तक व्हा की तुम्हाला त्यानं दया करून ते पूर्तता केलीच. हे कीर्तन ऐकायला त्यांच्या श्रोत्यांमध्ये एक श्रोता होता ज्याला हातही नाही आणि पायही नाही. त्याचं नाव कुर्मदास. त्या कुर्मदासाने निश्चय केला, विटेवरचा परमात्मा दयाळू आहे, आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, खुळ्याला हात देतो. आता मी त्याच्याकडे जाणार आणि माझ्याकरता पाय आणि हात मागणार. निघाले कुर्मदास. चालायला रस्ता नाही. 700 वर्षापूर्वीची गोष्ट आणि कुठे मुंगी पैठण, कुठे सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर. पण निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. दिवसभर गडबडत राहावं, कोणी तोंडात कोंबलं ते खावं, पडेल त्या आश्रयाला झोपी जावं, पुन्हा चालत राहावं. चालत 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 कुर्मदास गडबडत सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या मोडलीमच्या पुढे जे लवळी नावाचं स्टेशन तिथपर्यंत आले. रस्त्याच्या कडेला फुपाट्यामध्ये धुळीनं माखलेले कुर्मदास. मागणं दशमीचा दिवस असल्यामुळे वारकऱ्यांची दिंडी आली. पांडुरंग माऊली यांना वाटलं हे वारकरी आलेले आहे. हाक मारले, ओ वारकरी बाबा. वारकरी थांबले, विचार करतात, दिसत कोणी नाही. मग कोण बोलतंय? एकमेकाला म्हणतात, अरे आपलाच भात झाला असावा. चालू लागले. पुन्हा आवाज आला, ओ वारकरी बाबा. नाही, कोणीतरी हाक मारतं. पाहतात तर एक वणक्यासारखा देह, धुळीनं माखलेला, हात पाय नसलेला, तिथपर्यंत सगळे वारकरी आहे. खांद्यावर पताका, कुणाच्या गळ्यात मृदंग, कुठे विना, टाळ गळ्यामध्ये, गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, गंध, शांत मुद्रा, पागोट, 2 माळा, मोठा टाळ, पडसी, पताक, सगळे भोवताल वारकरी. प्रश्नामागे प्रश्न विचारतात. कुठले आपण? काय नाव तुमचं? कुठून आला? काय उद्देश आहे? कशा करता? कुठे चालला? सगळे शांत वातावरण झाल्यावर कुर्मदास सांगतात, मी कुर्मदास, मुंगी पैठणकडचा. जन्मापासून हात पाय नाहीत मला. भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकल्यामुळे ठरवलं होतं की या जन्मी पांडुरंगाचं दर्शन घ्यावं म्हणून निघालो होतो. पण तुम्ही भाग्यवान आहात, आता दशमीचा दिवस, मरतो मी. जा, माझी पांडुरंगाला एवढी प्रार्थना सांगा, नाही कर चरण न घडे दर्शन, मन आहे शरण तुझे पायी. एवढं सांगा. निघाले वारकरी. सांगू बाबा? थांबा. का? पुन्हा माझी प्रार्थना आहे. उद्या एकादशी आहे. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्याल ना, तेव्हा 2 वेळा पाया पडा. कशासाठी? एकदा तुमचं नेहमीचं, एकदा माझ्यातर्फे. आणि माझ्यातर्फे पाया पडाल तेव्हा मला माहिती आहे पांडुरंगाच्या पुढे भाविकांची गर्दी आहे, पण माझी विनंती जर मान्य केली तर एवढं सांगा, म्हणती कुर्मदासे आरते करून या, तुम्हा भेटावया बोलाविले. त्याला येता येत नाही म्हणावं, तुम्हाला दर्शन द्यायला बोलावलं म्हणावं. सद्गतीत झाले वारकरी पंढरपूरला आले. चंद्रभागेत स्नान केलं, पांडुरंगाच्या डोकं ठेवलं पायावर आणि त्याला, देवा आम्ही 85 वर्षे वाऱ्या करतो पण असं प्रकरण बघितलं नाही.
हात नाही पाय नाही. मुंगी पैठणकडचा ग्रहस्थ फुपाट्यात येऊन पडलेला आहे. तुम्हाला विनवणी केली, देवा बोलावलं तुम्हाला. मग ऐकोणी पंढरीराव झाला सद्गदित, केव्हा तोणीच भक्त आलिंगिन. दोघाला हाक मारली, ज्ञाना आणि नामा चला जाऊ तेथ, करणे सनाथ भक्त राव. एक ज्ञान, एक नाम आणि एक देव हा त्रिवेणी संगम निघाला. जेव्हा कुर्मदासाकडे आले, कुर्मदासाला आपल्या मांडीवर घेतलं, पितांबराने सगळ्या धुळीला काढून स्वच्छ केलं कुर्मदासाला. कुर्मदास किलकिल्या डोळ्याने बघू लागले, रडू लागले. देवा तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली. कृतकृत्य झालं, मरतो आता. प्राण सोडला कुर्मदासाने आणि तिथे आल्यावर देवाने ठरवलं की आता जवळ आलेला आहो, इथेच अरण सावता महाराजांचं गाव जवळ आहे. होता भक्त मार्गी देवाचा आवडता प्रेमळ तो सावता जीवनमुक्त, त्याचे सुख घ्यावे म्हणून या माव केली देवे. तिघही आले. एक ज्ञानेश्वर महाराज आहे, नामदेव महाराज आहे आणि पांडुरंग परमात्मा आहे. बाहेर उभे राहिले. सांगितलं, ज्ञाना नामा काय देवा, मला तहान लागलेली आहे. मग हा हिरवागार मळा आहे देवा, यामध्ये जा पाणी असेल. तेव्हा ज्ञाना आणि नामा राहिले बाहेरी, मळ्या भितरी देव गेला. मळ्यामध्ये देव शिरले. तेव्हा सावता महाराज भाजीच्या वाफ्यात बसलेले, खुरप पुढे पडलेलं, खांद्यावरती घोंगड, डोळे मिटलेले, तांबडं पागोट, डोळे मिटून चिंतन चाललेलं. बैल विठ्ठल, विहीर विठ्ठल, मोठ विठ्ठल गे, या झाडावरी राघू मैना त्याही विठ्ठल गे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. इतक्या डोक्यावर हात ठेवला देवानी. डोळे उघडले. देवा तुम्ही? हो. घाबरला देवा? हो सावतोबा. का? तस्कराची मांदी लागली से पाठी, चुकवी त्यांची दृष्टी लपवी मज. 2 चोर पंढरपुरापासून लागले, मला लपव. भाजीच्या वाफ्यात लपा देवा, नाही जमणार. उसात जा, नाही. केळीच्या बागेत, नाही जमणार. का? एक ज्ञान आहे, एक नाम आहे. ज्ञान दाखवतं, नाम पकडतं. मग कटीचे खुरपे सत्वर काढले, उदर फाडले त्याची वेळा आणि आतमध्ये देवाला सामावल्या गेलं देव. आणि जेव्हा घोंगडी पांघरून घेतली, थोडा पितांबर घाई गर्दीमध्ये उघडा राहिलेला. इतक्यात ज्ञानदेव महाराज आणि नामदेव महाराज दोघे आत आले. विचारलं, का इथे नवीन कोणी आलं होतं का? तेव्हा ज्ञानोबा राय सांगतात, नामदेवा कशाला विचारता, ते काय घोंगडीच्या खाली ओळखीचं पितांबर, इथंच लपला असला पाहिजे तो. दाखवला ज्ञानाने. ज्ञान दाखवतं, नाम आकळतं. नामदेवरायाने पितांबर हाताला गुंडाळला आणि देव बाहेर काढला. देव बाहेर काढल्यावर नामदेवरायाचे उद्गार आहे, देवा पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक, पाण्यापेक्षा अग्नी व्यापक, अग्नीपेक्षा वायू व्यापक, वायूपेक्षा आकाश व्यापक, आकाशापेक्षा माया व्यापक, मायेपेक्षाही ब्रह्म व्यापक. हे ब्रह्मही ज्याच्या उदरात साठवल्या गेलं तो केवढा व्यापक. पण नाही देवा, हा भक्त सुद्धा ज्या आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस होता ते केवढे व्यापक. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मीच फक्त कर्तबगार मुलाच्या मायबापाला धन्यता देतो असं नाही. उदरात साठवण्याची कर्तबगारी सावता महाराजांनी केली, पण नामदेवरायांनी सावता महाराजांच्या मायबापाला धन्यता दिली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, पण कर्तबगारी सावता महाराजांची आहे. साठविला दाता त्रैलोक्याचा. अजून रुक्मिणी मातेनं सुद्धा धन्यता मायबापाला दिली. जेव्हा पांडुरंग परमात्मा आलेल्या वारकऱ्यांना सांगू लागले, कार्तिक शुद्ध एकादशीला, लक्षात घ्या, आता वद्दे वारीला सगळे अलंकापूरला या, माझे ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होणार आहे. हे ऐकलं आणि पांडुरंगाचं निमंत्रण म्हणून अष्टमी पासून अलंकापूर गजबजलं. जपी तपी संन्यासी योगी महानुभाव सगळे आळंदीला. 9मी, 10मी, एकादशीला जागर झाला, द्वादशीला पंक्ती बसल्या आणि मग त्रयोदशी उजाडली. नामदेवरायाच्या 4 मुलांनी ती जागा स्वच्छ केली. नारा, विठा, महादा, गोंदा 4 पुत्र. ती जागा स्वच्छ केल्यानंतर जेव्हा समाधीची वेळ झाली तेव्हा सर्व संत दुःखी झालेले आहे. एक हात ज्ञानेश्वर महाराजांचा देवानी धरला, एक हात थोरले बंधू निवृत्तीनाथानी धरला. देवी निवृत्तीने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. समाधी स्थळाकडे माऊलीला चालवलं तेव्हा मुक्ताबाईनं आपल्या धाकट्या भावाच्या सोपान काकाच्या गळ्यात कडकडून मिठी मारली. हंबरडा फोडला सोपाना. काय ताई, ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेशी जात, सोपान मज सांभाळीत. माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा, ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. आपले रात्रीचे मायबाप गेले सोपाना, त्याही वेळा एवढं दुःख झालं नाही जेवढं आता आपली माऊली जाताना होतं. मुक्ताबाईची समजूत सोपान काका घालतात. चालता चालता निवृत्तीनाथ थांबले. तेव्हा विचारलं देवाने, का निवृत्तीनाथ थांबला?
देवा शोभलं का तुम्हाला हे? का मी त्याचा थोरला बंधू आहे. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उफराटे. मी त्याचा थोरला बंधू असताना थोरल्याच्या आधी धाकट्याला समाधी आणि रडू लागले. देव म्हणतात निवृत्ती आणि तुम्ही प्रवृत्तीवर येऊन रडता. देवा मी रडण्याचं नाटक करत नाही. माझ्या ज्ञानदेवाचं प्रेम रडवतं मला. मी त्याचा भाऊ तरी पण त्यानं गुरुस्थानी मानलं आणि शिष्याचा धर्म माझ्या माऊलीनं आतापर्यंत सांभाळला. अमर्यादा कधी नाही केली गुरु शिष्य पण सिद्धी नेले. समाधीस्थळापर्यंत आले. समाधीस्थळापर्यंत आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतात आणि सांगतात, दादा या जन्मीची शेवटची भेट. मी तुमचा शिष्य आणि बंधू सुद्धा. जर जीवनात माझ्या हातून काही दोष घडला असेल, चूक घडला असेल तर उतार अंतकरणाने माझे अपराध पोटात घाला दादा. निवृत्तीनाथाने अलगद उचलून घेतलं. ज्ञानदेवाला पोटाशी लावलं. पाठीहून हात फिरवला. अश्रू पुसले. ज्ञानदेवा ज्या रात्री आपले मायबाप निघून गेले त्या रात्री तुम्ही तिघही भावंड सिद्ध बेटातल्या झोपडीत झोपला होता रे. मलाच आई बाबानं थोरला या नात्यानं जाग केलं होतं. झोपडीच्या बाहेर बोलवलं होतं आणि मध्यरात्री होती ज्ञानदेवा. त्यावेळी माझ्या गळ्यात पडून आई बाबा रडत होते. मी एकाएकी रडणाऱ्या आई बाबांना विचारलं, बाबा आई का रडता तुम्ही? बस निवृत्ती या जन्मीची तुम्हाला लेकरांची शेवटची भेट आहे. आता पुन्हा भेट नाही. आम्ही निघालो अनंताच्या प्रवासाला, देहांत प्रायचित्ताला. निवृत्ती एकच वाईट वाटते रे. सकाळी ज्ञानदेव माझी मुक्ता माझा सोपान अंथरुणात उठून बसतील, रडतील, गळ्यात मिठी मारून तुलाच विचारतील, दादा आई कुठे गेली रे, बाबा कुठे गेले? निवृत्ती थोरला मुलगा या नात्यानं माझ्या लहान लेकरांना जन्मभर मायबापाची आठवण न होऊ देणं तुझी जबाबदारी आहे. निघालो आम्ही. ज्ञानदेवा तेव्हापासून तुम्हा भावंडांना मी सांभाळण्याचा प्रयत्न केला. एखाद्या वेळेला मधुकरी मिळाली नसेल, तुम्हाला गटागटा पाणी पाजून मी झोपवलं असेल, मायबापाची जबाबदारी पार पाडण्यात मी कमी पडलो असेल, ज्ञानोबा माझे अपराध पोटात घाल. हे दोन भावाचं चाललं असताना सगळ्या संतांची अवस्था. नामा म्हणे संत कासावीस सारे लाविती पदर डोळी आसे. लाविते पदर डोळे आसे, लाविते पदर डोळे आसे. नामा म्हणे संत कासावीस सारे, नामा म्हणे संत कासावीस सारे, नामा म्हणे संत कासावीस सारे, नामा म्हणे संत कासावीस सारे. लाविती पदर डोळे आसे, लाविते पदर डोळे आसे, लाविते पदर डोळे आसे. सर्व संत रडू लागले आणि ज्ञानेश्वर महाराज जेव्हा 3 वेळा नमस्कार करून समाधीस्थ होतात, समाधीस्थ झाल्यानंतर सर्वात जास्त दुःख झालं ते नामदेव महाराजांना. देवाच्या पुढे आले नामदेव महाराज. सर्व संतांच्या समोर थाड 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 डोकं पडवून घेतलं. नामदेवा काय देवा एवढं का वाईट वाटून घेता? देवा तीर्थयात्रेतला प्रसंग आठवतो मला. तुम्ही मला माऊलीच्या स्वाधीन केलं होतं आणि माऊलीला सूचना दिली होती, लाडका लढिवाळ नामा माझे ताणे, तयाला मजविन कोण आहे, आरुष साबडे नामा माझे वेडे, मार्गी मागे पुढे सांभाळावे, तहान भूक तुवा जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटे. अगदी त्या सूचनेचं तंतोतंत पालन माऊलीनं केलं होतं. देवा मला लेकरासारखं माऊलीनी सांभाळलं. रडू लागले नामदेव महाराज आणि नामदेव रायाची उद्गार आहे, देवा नामा म्हणे देवा घार गेली उडून, बाळे दाणा दाण पडेली, बांधल्या पेंडाचा तुटला असे आळा, तृण राणो माळा पांगलेसे. जेव्हा नामदेवराय रडतात, सर्व संत रडतात, मुक्ताई रडतात, सोपान काका रडतात, नवे भगवंत रडतात, तेव्हा रुक्मिणी मातेने विचारलं, देवा हे बाकीचे रडतात नाते संबंधाने, संत रडतात हे प्रेमाच्या वियोगाने. मुक्ताबाईचं बंधूचं नातं आहे, सोपान काकाचं बंधूचं नातं आहे, निवृत्तीनाथाचं गुरु शिष्याचं नातं आहे, ते रडतात ते योग्य आहे. पण जग रडू लागलं म्हणजे अश्रू पुसणं हे तुमचं काम आहे. देवा तुम्ही का रडता? तुमचा कोण लागून गेला तो? तेव्हा देवानं रडतच उत्तर दिलं. देव म्हणते रुक्मिणी हाची एक योग देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासे. धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी न्याहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासे. जो करील याची यात्रा
तो तारील सकळ हे गोत्रा सकळ हे कुळे पवित्रा याची निदर्शने होती. अलंकापुर हे शिवपीठ पूर्वी येथे होते निळकंठ. ब्रह्मादिक तप वरिष्ठ येथेची पै केले. इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदोरीसी पंचक्रोशियापासुनी येथे त्रिवेणी गुप्तासे. भैरवापासुनी भागीरथी वसे. पूर्वटिका माया दिसे प्रत्यक्षी जाण पार्वती. भोवती वनवल्ली वृक्षी येथे देव येऊनी होती पक्षी. हे असे नित्य साक्षी असते नासती उदके. हे पंढरीहुनी सोपे जनासी हरावया पापे. कळी काळ कोपल्या कोपे न चले अलंकापुरासी. ऐसे सांगता हरीसी. मी का रडतो रुक्माई. जेव्हा रडण्याच्या बाबतीत एवढा इतिहास पांडुरंगाने रुक्मिणी मातेजवळ सांगितला तेव्हा का रडता म्हणणारी रुक्मिणी रडू लागली. आणि रडता रडता रुक्मिणी मातेची उद्गार आहे देवा. काय रुक्माई. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य माता पिता तयाचे. धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. आपुल्या हिता दुआसे जागता. आपुल्या हिता दुआसे जागता. आपुल्या हिता दुआसे जागता. आपुल्या हिता दुआसे जागता. धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या मायबापाला धन्यता देतात. तुकाराम महाराज म्हणतात मीच धन्यता देत नाही तर यापूर्वी कर्तबगार पुत्राच्या मायबापाला धन्यता रुक्मिणी मातेने दिली. यापूर्वी कर्तबगार पुत्राच्या मायबापाला धन्यता नामदेव रायाने दिली. तुकाराम महाराज म्हणतात मी धन्यता कर्तबगार पुत्राच्या मायबापाला देतो. याच्या उलट उन्मत्तो मातृदोषेण पितृदोषेण मूर्खता. अदातु वंशे दोषेण आत्मदोषेण दरिद्रता. कधी कधी याच्या उलट असतं. माणसं म्हणतात का हो याचे वडील सज्जन आहे मुलगा का असा. याचं कारण आईचं पाप. कधी म्हणतात वडील जर असे आहे अशिक्षित मग मुलगा का असा. किंवा वडील आचरणाने अशुद्ध आहे तर मुलाचं इतकं आचरण शुद्ध का. याचं कारण त्याच्या आईचं पुण्य. असं उलट आहे. म्हणून उन्मत्त मुलगा जन्माला येतो आईच्या पापानं. मूर्ख मुलगा जन्माला येतो बापाच्या पापानं. कंजूस जन्माला येतो तो वंशाच्या पापानं. आणि दरिद्री जन्माला येतो स्वतःच्या पापानं. याच्या उलट आईच्या पुण्याईनं सिलवान. बापाच्या पुण्याईनं विद्वान. वंशाच्या पुण्याईनं उदार. आणि स्वतःच्या पुण्याईनं भाग्यवान. ज्या अर्थी सिलवान आणि विद्वान असा पुत्र जन्माला आला त्या अर्थी त्याचे मायबाप पुण्यवान आहे. आणि मायबाप पुण्यवान आहे म्हणूनच ते धन्यतेच्या लायकीचे आहे. म्हणून तुकाराम महाराज कर्तबगार पुत्राच्या मायबापाला धन्यता देतात. आपुल्या हिता जो असे जागता. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. धन्य माता पिता तयाची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. आपुल्या हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा. हरिक वाटे देवा. गीता भागवत करीत श्रवणाखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा. हरिक वाटे देवा. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडे वा पुढे क्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार म्या पुरा. क्षमा अपराध महाराज का म्हणे ज्ञानेश्वरा